पाणबुडी प्रकल्पावरून अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। राज्यातील कोणताही प्रकल्प बाहेर गेला नाही। निवडणुकीत विरोधकांकडे मुद्दे नसल्याने अफवा पसरवत असल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय। तर प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाहीत असं आश्वासन सरकारने फॉक्सकॉन वेदांताबाबतही दिलं होतं। मात्र सध्या केंद्राला आमच्या ताटातील तुम्ही हिसकावून घेऊ नका सांगण्याची राज्य सरकारला हिम्मत नाही, अशी टीका खासदार अमोल कोल्हेंनी केली आहे। अशा पद्धतीनं प्रोजेक्ट बाहेर चालले असं कसं होईल? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मंत्रिमंडळातले सहकारी हे काही गप्प बसतील का? आम्ही काय आज राज्य करतोय का? आम्हाला राज्य चालवण्याचा काही अनुभव नाही का? त्याच्यामुळं आज निवडणुकीच्या निमित्तानं दुसरा काही मुद्दा समोर राहत नाही, त्यावेळेस अशा प्रकारे एक गैरसमज किंवा अफवा पसरवण्याचं काम करायचं आणि तरुणींच्या मनामध्ये त्याच्यातनं रोष कसा होईल अशा प्रकारचा प्रयत्न करायचा त्यांचा केविलवाणा काम चाललेला आहे। मला वाटतं फॉक्सकॉन वेदांताच्या वेळी सुद्धा आपण म्हणालात असंच आश्वासन होतं की याच पद्धतीने कुठलेही प्रकल्प चाललेले आहेत। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी परकीय गुंतवणुकीचे मोठमोठे आकडे जेव्हा समोर दिले तेव्हा याचा संशय आला होता की एकीकडे एक चित्र दाखवायचं आणि त्याच वेळी वस्तुस्थिती मात्र वेगळी असते। परंतु सध्या महाराष्ट्र सरकार हे केंद्राला ठामपणे नजरेला नजर भिडवून आमच्या ताटातलं तुम्ही हिसकावून घेऊ नका हे सांगू शकत नाहीये। ही सांगण्याची त्यांची परिस्थिती सध्या दिसत नाहीये। हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे।